40 वॅट म्हणजे फॅनची जी आहे हा. 80 असते, 60 असते. नाही, ठीक हे जे आहे. वॅट आहे ते आता ठीक आहे, आपण- ठीक आहे, चला वाढून देतो 280 नाही, एक 2880 सांगून करतो राहिलो याला. तुम्हाला, हे जे आपण थांब ना, आहे, 1440 ऍड आणि- करतो ना मी याच्यात अजून. हे 1440 ऍड अजून तू 80 ते केला. नाही म्हणत मी याच्यामध्ये जे आता 4 आपण ऐकून घ्या, 12 8 तास पकडले. हे 5 ह्या 1 हे झालं 15.8 वॅट म्हणजे 16 वॅट झालं हे. चला 14 16 वॅट होईल. बिल किती येऊन राहिलं 19 वॅट. एक गोष्ट लक्षात म्हणजे घ्यायचं जुनं आहे मीटर, माझं म्हणणं काय आहे, सरळ सरळ काय जुनं मीटर योग्य आहे. विनाकारण तुम्ही नवीन मीटर लावून हे फास्ट स्पीड हाय स्पीडवाले मीटर टाकून राहिले आणि लोकांचे खिसे कापाचा धंदा लावला आहे सरळ. बरं, तुमचा आता काही रोल नाही त्याच्यात. तुम्ही पगारी नौकर आहे माहिती आहे. पण हे गव्हर्नमेंटने जे पॉलिसी आणली कंपल्सरी, हे सरळ सरळ लोकांचे खिसे कापाचा धंदा ठीक आहे, आहे. सर. आता- आणि तुम्ही एक त्याचे आता कर्मचारी सोडून एजंट सारखे वागायला लागले. म्हटलं का पाठवलं का लागले मीटर एजंट घेऊन. नाही. मला सांगा तुम्ही साहेब, ह्या लोकांना काही डिमांड केली का तुम्हाला का आमचं मीटर पलटून द्या? एक मिनिट यांची तुम्हाला कोणतीही डिमांड नसताना तुम्ही मीटर का कंपल्सरी पलटून राहिले? बघा सर, ही जी स्कीम आहे ना, ही RDSS म्हणून केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची. अहो, त्यांच्या स्कीमा काही असो, पण हे बरोबर असताना युनिट माहिती आपल्या बरोबर असताना का म्हणून तुम्ही एक जनतेने भरले टॅक्सचा पैसा होता तो तुम्ही याच्यात घालून राहिले. गव्हर्नमेंट याच्यात घालते विनाकारण हा दंड बसून राहिला लोकांवर. त्याच्यात अजून वसुली लोकांच्याच खिशातून दुहेरी दंड देऊन राहिले तुम्ही लोकांना. पहिले मीटर विकत घेताना लावला, आता ते बिलिंग भरताना लावला. डबल तुम्ही लोकांवर चार्जेस लावून राहिले. ऐका सर, ऐका. आता हे आहे ना, सहज दाखवतो मी तुम्हाला. दुसऱ्यांचं नाही दाखवत, कोणाचं आहे. माझ्याच घरी स्मार्ट मीटर लागलं आहे. हे आपलं महावितरणचं ॲप आहे. त्या महावितरण हे प्रत्येक ग्राहकासाठी आहे, प्रत्येक ग्राहकासाठी फ्री आहे. हे ग्राहकासाठीचं ॲप आहे. याच्यामध्ये आपण बिल मीटर रिडिंग वगैरे हे सगळ्या फॅसिलिटी आहेत. जर आपलं स्मार्ट मीटर जर घरी लागलेलं असेल तर याच्यामध्ये एक कन्झम्पशन ॲनालिसिस म्हणून एक ऑप्शन आहे. हे इथे शेवटी आलं. हे फक्त स्मार्ट मीटर हे असेल सर्व तरच खरं येते. आहे. ऐकून घ्या, हे स्मार्ट मीटर आणलं तुम्ही, हे ॲपही आणलं. याच्यातली किती जणांची लायकी आहे हे ॲप चालवायची? तुम्हाला किती जणांची वाटते? एकाला तरी चालू द्या. याला काय समजतं साहेब, कोणासाठी काय आणायचं? विनाकारण काहीतरी घेऊन यायचं. ऐका नाही का इलिटरसी दुनिया भरायची आहे देशात, तर तुम्ही भलता धंदा घेऊन चालला. ते नाही म्हणत आहे मी. काय बघा तर, हे माझ्या घरचं आहे. हे संदीप अरुण उमाय, हा माझा ग्राहक क्रमांक आहे. माझ्या घरचं मीटर आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, याच्यामध्ये हे डेली जर आपण बघितलं, ऑगस्ट महिन्याचं बघून घ्या आपण. याच्यामध्ये रोज किती रिडिंग जळलं ते सुद्धा याच्यात आहे. हो, सर्व मान्य आहे मला. आता तुमच्या घरी तुमची कॅपॅसिटी आहे, तुम्ही एसी झोपता, एसी आहे घरभर, तुमच्याकडे लोड आहे, सारं खरं आहे. नाही ते नाही म्हणत आहे मी. आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट गव्हर्नमेंट कायला माहित आहे का, पहिले MSCB हे लावायचं, पहिले अधिकाऱ्याच्या घरी लावा. अधिकाऱ्याला कमीत कमी नाही अधिकाऱ्याच्या घरी विषय नाही आहे. आम्ही तर आमच्या सगळ्या स्टाफकडे सगळ्यांकडेच लावणार. तो लावाच भाग नाही लागते आहे. तुम्हाला. नाही, तो भाग नाही आहे. पण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी, याच्यामध्ये काय फॅसिलिटी आहे. आज आपलं काय होतं बघा, तुम्हाला सांगतो. आपल्याला समजा एखाद्या ग्राहकाला जास्त बिल आलं, त्याला समजते केव्हा. आणि तुमचे हे समजा प्रीपेड मीटर असेल, प्रीपेड नाही हा. आहे, पोस्टपेड आहे. पोस्टपेड आहे का? प्रीपेड मीटर अजून कुठलंही नाही. हे सगळे मीटर पोस्टपेड आहे. जसं आपल्याला रेग्युलर बिल येते तसंच बिल येणार बरं, आहे. मी काय म्हणतो, तसंच बिल माझे जे भरायला ऑब्जेक्शन आहे का, हे जुने मीटर वर्किंग मध्ये आहे, व्यवस्थित आहे, हे तुम्ही चेंज करू नये. ही माझी ऑब्जेक्शन आहे. काही गरज नाही नवीन मीटर लावायची. सर तुम्हाला सांग, कारण हे आपलं फक्त 16 युनिट होऊन राहिलं. ज्या व्यक्तीचं बिल तो ऑलरेडी पहिले हिवरखेड मध्ये कोण नाही लावले तुम्ही? पहिले हिवरखेड लावा, मग आम्ही आमचं लहान गाव आहे, आमच्या गावात तुम्ही पहिले हिवरखेड लावा. आपल्याला सगळीकडेच लावायचं आहे. पहिले हिवरखेड लावा ना. लोकांची तुम्ही परमिशन घ्यावी, एवढं म्हणणं आहे मला. लोक तयार असेल त्यांच्या घरी लावा. ज्याची कंप्लेंट नाही तुमच्याकडे लावायची नाही, तिथे लावू नका, एवढं म्हणणं आहे. त्यांच्याकडे लावू नका. ठिकाणी लावून द्या, नंतर विनाकारण मग असं आम्ही आमच्या पद्धतीनं वागू, तुम्ही तुमच्या पद्धतीनं वागा. तुम्ही पोलीस आणाल, आम्ही लठो काढू, काय होणार आहे? तसं नाही आहे विषय. आमच्या अंगात रक्त पाहिजे, बिल भरायचं, तेच संपलं तर काय करायचं विषय? ते नाही मी म्हणत आहे. आता समजा एक साधं उदाहरण पाहू. तर माझ्या घरचं एक्स कोणाच्याही घरचं समजा, आता तुम्हाला आपला किती वापर झाला समजते कधी? गावातले लोक कोणी बोलत नाही. हो, समजते ना. बिल आल्यावर बिल आल्याशिवाय समजते का? ऐकून घ्या, हे सारं समजते. पण आता मला सांगा, मी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करून दाखवलं 12 घंटे याच्या अजून केले ना. आता अर्धा दिवस घेतले ना साहेब आपण,
अर्ध्या दिवस वर्किंग मध्ये दाखवले सारे लाईट. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आपण कंटिन्यू किती वापर होते अरे हो साहेब, मला आता तुम्ही कशी गोष्ट करता तुम्ही. ठीक आहे चला, हे किती घंटे झालं आपलं, 12 घंट्यात झालं, चल 24 घंटे करू गेले. युनिट किती होते तुमचे? 32. एक गोष्ट लक्षात घ्या 32 युनिट आले पाहिजे साहेब. 24 घंटे चालवलं तर आता दुसरं कंजम्पशनच नाही त्याच्या सर, एक घरात. गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये ग्राहकाच्या वायरिंग मध्ये फॉल्ट असू शकतो, काही पॉसिबिलिटी असू शकते. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायसाठी मशीन आहे. मला नाही तर सांगा, आम्ही तोंडी सांगितलं बरं, असतं मला तुम्हाला. सांगा तुम्ही, याचं मीटर हे होतं तोपर्यंत वायरिंग मध्ये फॉल्ट नव्हता. तुमचं नवीन मीटर टाकल्याबरोबर वायरिंग मध्ये फॉल्ट आला का आता? असा विषय नाही आहे, तो प्रश्न तो नाही हो, ठेवून आहे. द्या. आता मला जयप्रमाणे माहिती आहे, यांचं फेब्रुवारीत मीटर बदललं, बरोबर आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये जास्त सांगून दे, माझं दिलं. नाव सांगून द्या, ठेवून द्या. फेब्रुवारी मध्ये 41 युनिट, 24 युनिट आला मार्च मध्ये. ठीक आहे, मी सांगून देतो त्याला. तुम्ही ठेवून आता जास्त युनिट आले. आता काय यांचा प्रॉब्लेम काय, म्हणून मी मशीन आणली की आपण ऍक्च्युअल दाखवू. म्हणजे काय होतं की आपल्याला काय आहे काय नाही हे आपल्याला सर्व करा. समाधान हे आहे. मशीन तर काही काम करून नाही राहिली, पण आमची एक विनंती नाही, आहे मशीन काम नाही तुम्हाला, करून आमची राहिली. एक विनंती आहे तुम्हाला, का ज्यांची डिमांड आहे त्यांना मीटर पलटून द्या. बस एवढी इच्छा आहे. तुम्ही जबरदस्तीनं कंपल्सरी 100% मीटर पलटू नका. सर, एक गोष्ट बस एवढी लक्षात घ्या. विनंती आहे. बघा तुम्हाला काय तुम्हाला करायचं. सांगतो ना काय आहे याच्यामध्ये. आपण ग्राहकांना हे जे मीटर लावतोय ना, त्याच्यामध्ये फॅसिलिटी काय काय तुम्हाला सांगतो. हे सगळ्यात फॅसिलिटी सांगू का? आम्हाला समजत नाही तुमची फॅसिलिटी. आमची लायकी नाही आहे तुमच्या फॅसिलिटी समजून घेण्याचीच लायकी नाही आमची. फॅसिलिटी म्हणजे ते फॅसिलिटी जाऊ द्या ना तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे याचा ऑटोमॅटिक मीटर रिडिंग होते. कोणताही मीटर रीडर तुमच्या घरी येणार नाही. तुमचं घर बंद जरी असलं तरी याचं ऑटोमॅटिक घराचा विषय कुठं साहेब रस्त्यावर आणून लावले तुम्ही. आता काय घराचा विषय राहिला इथं बहिरच आणले तुम्ही. आमचे मीटर काढून आमच्यावर भरोसाच नाही तुमचा. तुम्ही तर पहिलेच घेऊन घेतलं बाहेर काढून. आम्हाला चोर समजून तुम्ही बाहेर आणले मीटर आणले. मी काय म्हणतोय हे तर ऐका तुम्ही. पहिली गोष्ट ती आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण मॅन्युअल रिडिंग घेतो, शेवटी तोही माणूस आहे है ना. त्याच्यानं 8चा 9, 9चा 1 असं चूक होऊ शकते. भले सगळ्या रिडिंगमध्ये एखादं होऊ शकते. त्या गोष्टीसाठी ग्राहकांना अननेसेसरी आमच्या ऑफिसला यायला लागते, अननेसेसरी चक्रा मारा लागतात. याच्यामध्ये त्याला मीराबाईच्या घरी तिची तर याच्यामध्ये 2 लाईट नाही बाबा. सिटी मीटर नाही यायची तर करते ना. जास्त लोड पाहिजे. मीटरच हेवी आहे ते. हे ऐकून घ्या, मी जे कागदावर काढून दाखवलं ना, याच्या पलीकडे युनिट वाढालेच नाही पाहिजे. थेरॉटिकली होतच नाही. उद्या तुझ्या घरचे पुरे वायरिंग नवीन टाकते, साहेबाला बोलवून घे. अजून हे वायर टाकली ना, आता पहा म्हणा काय होतं पुढच्या महिन्यात. नवीन कर वायरिंग. साहेब रेटिंग होते हे मला मान्य आहे. तुमची सोय झाली त्याच्यात, पण यांची गैरसोय अशी होऊन राहिली की मीटर वेगाने फिरून राहिलं. यांची गैरसोय हे आहे. हे बघा सर, हे दाखवायलाच नाही पाहिजे. त्याच्यासाठीच आम्ही मशीन आणली. किंवा तुम्ही प्रत्यक्ष आणि तुम्हीच टेस्ट करा. मी फक्त तुम्हाला सांगतो कसं कसं करा, तुमच्या हाताने करा. फार काही कठीण काही नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त आता आपल्याला नेमकं कुठं सिटी लावायला मिळून नाही, जिथं बघून आपण त्यांच्याकडे चला. हे लावा. सरकारी आहे ना, हे तुम्ही सरकारी आहे, प्रायव्हेट आहे ना. इकडली खोलला इकडे प्लग नाही काय? बरोबर. अंगा भांगाला नको लावतो. पायथा पायथा